महापौर मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 लेखी परीक्षा दिनांक जाहीर झालेली आहे। आता यामागचं सत्यता काय आहे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो। शिक्षक बनणं खूप सोपं आहे, शिकवणं सोपं आहे, विश्वास जिंकणं सोपं आहे, परंतु तो विश्वास कायम टिकवणं खूप कठीण आहे। आणि त्याच माध्यमातून आपण हा व्हिडिओ घेत आहोत। यामध्ये रिॲलिटी किती आहे बघा। अनेक विद्यार्थी म्हणजे अनेक म्हटल्यापेक्षा लाखोचे विद्यार्थी ही एक्झामची तयारी करत आहे, त्यामागं मेंटॅलिटी एंगेज आहे। त्यामुळे हा व्हिडिओ याच्यामधलं सत्यता काय हे जाणणे खूप आवश्यक आहे। आता यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 लेखी परीक्षा होणार कधी, कन्फर्म कधी होणार, ठीक आहे। हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। 7 मार्च 2026 रोजी परिपत्रक कळवण्यात आले होते। आता या परिपत्रक का बरं आहे आणि यामध्ये काय मेन्शन केले आहे तर बघा, या परिपत्रकाच्या नुसार आपल्याला 26 एप्रिल ही तारीख शो केलेली आहे, ठीक आहे। या तारखेला पेपर होणार, परंतु होणारच का यामागचं सत्यता आपण चेक करू। त्याआधी आपण ते परिपत्रकामध्ये नेमकं काय कळवलेलं आहे हे जसं अदर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला शो केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण 2 मिनिटात ते शो करून घेऊ बघा। त्यानंतर आपल्याला डेट शो झालेली आहे, पद सांगतो क्लर्क, ड्रायव्हर, पिऊन, ठीक आहे। क्लर्क आता बघा हे शिफ्टमध्ये होणार आहे, सेम डे बघा, एकच दिवसामध्ये 3ही एक्झाम होणार आहे, ठीक आहे। औरंगाबाद, नागपूर, मुंबई हे तिन्ही खंडपीठाचे एकच दिवशी 3ही पद बघा। यामध्ये तुम्हाला टायमिंग दिलेला आहे तो म्हणजे मॉर्निंग 9, ठीक आहे, 9चा टायमिंग दिलेला आहे, त्यानंतर 12चा टायमिंग दिलेला आहे बघा। आता हा महत्त्वाचा व्हिडिओ घेत असताना आपल्याला एक नोटीस करावं लागेल, ती गोष्ट म्हणजे खरंच एक्झाम त्या तारखेला होणार आहे का, डिक्लेअर झालेला आहे का बघा। या परिपत्रकात आपल्याला एक लक्षात येते, कुठलीही एक्झाम घेत असताना पर्टिक्युलरली जो झोन आहे जसं मुंबई, औरंगाबाद, नागपूर या झोनमध्ये ऑफिसमध्ये त्या प्रकारचं परिपत्रक जाहीर केलं जाते, एक डेट शो केल्या जाते। त्याप्रकारे त्या डेटमध्ये कुठली एक्झाम येते का, जसं की एक नॉर्मल प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो तो म्हणजे 4थीची नवोदय विद्यालय, ठीक आहे। त्याप्रमाणे अशा सगळ्या गोष्टी चेक करून ते एक फायनल डिक्लेअर माहिती आहे काय नंतर शिक्कामोर्फत होत असते। तर त्याप्रकारे तो शिक्कामोर्फत झालेला आहे का हे महत्त्वाचं आहे। आणि एक लक्षात ठेवा, अनेक विद्यार्थी याच गोष्टीमध्ये एंगेज आहे, यूट्यूब आणि एक्झाम डेट, यूट्यूब आणि एक्झाम डेट बघा। कुठलाही सैनिक जो बॉर्डरवर ड्युटी करत असतो तो कधीच माहिती आहे काय वॉर होणं किंवा अटॅक होणं किंवा अशा प्रकारचं युद्ध होण्याची वाट पाहत नसतो, तो 24 अवर्स तयारीत असतो। त्याचप्रमाणे तुम्हीही विद्यार्थी या नात्याने माहिती आहे का तुम्हाला कन्फर्म तयारीच राहावं लागेल। एक्झाम केव्हाही हो, 26 एप्रिलला हो, 24 एप्रिलला हो, की पुन्हा समोर जाओ की पुन्हा त्याच्या आधी हो, तुम्हाला या गोष्टीचा काहीच फरक पडायला नाही पाहिजे। ते म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा टार्गेट सेट पाहिजे की एक्झाम होणार आहे आणि एक्झाम क्रॅक करू आपण बघा। एक्झाम खूप सोपी आहे, परंतु अनेक विद्यार्थी मेंटॅलिटीमध्ये बसवून घेतलेला आहे का एक्झाम टाईम टेबल, वेळापत्रक, नोटिफिकेशन आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, मनामध्येच तो भ्रम निर्माण केलेला आहे की एक्झाम खूप कठीण आहे, ठीक आहे। अशा प्रकारचा भ्रम बाळगू नका विद्यार्थ्यांनो, तुम्ही फक्त आणि फक्त फोकस करा एक्झामला। एक्झाम खूप सोपी आहे, तुम्ही ॲज कम्पेअर टू MPSC क्लर्क यांच्यासंग कंपॅरिझन करसान त्या प्रमाणात ही एक्झाम एकदम सोपी आहे, तुम्ही इझिली क्रॅक करू शकता। इतका विश्वास ठेवा आणि त्याच प्रकारची तयारी करा। अशा प्रकारच्या गोष्टी माहिती आहे का, तुम्ही मेल दिलेला आहे, फॉर्म भरताना मेल दिलेला आहे, नंबर दिलेला आहे, तुम्हाला डायरेक्टच डेट एक्झाम व्हायच्या 4-5 दिवसाआधीच तुम्हाला मेल येऊन जाते। त्याचप्रमाणे शिक्कामोर्फत झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्म डेट देखील माहीत होऊन जाते। तुम्ही ॲज इट इज पकडून चाला की ते म्हणजे 26 एप्रिलला होणार आहे, परंतु कन्फर्म झाल्यानंतरही तुम्हाला डेट कळणारच आहे। आणि माझं शेवटचं असं म्हणणं आहे तुम्हाला, एक्झाम देत असताना तुम्ही कुठलीही एक्झाम देत असताना तुम्ही डेटच्या मागं न लागता, डेट तर तुम्हाला कसं आहे माहीतच पडून जाते, तो प्रॉब्लेम नाही आहे। प्रॉब्लेम काय आहे, एक्झाम क्लिअर करणं बघा। सर्वात मोठा चॅलेंज आहे एक्झाम क्लिअर करणं विथिन टाईममध्ये, नाही तर मग कसं ही एक्झाम झाल्यानंतर पुढची एक्झाम, ते एक्झाम 2-4-10 वर्ष असे निघून जाते, ठीक आहे। एकच चान्स घ्या, फुल फोकस करा, 110% निघून जाणार तुमची एक्झाम। फक्त आणि फक्त टार्गेट एक सोल्जरप्रमाणे बनवा स्वतःला। सोल्जर आणि विद्यार्थी यांच्यामध्ये डिफरंट नसला पाहिजे, 24 अवर्स म्हणजे 24 अवर्सच तयारीच असला पाहिजे। आणि अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ जाणून घेण्यासाठी, बॉम्बे उच्च न्यायालय यांची परीक्षा क्रॅक करण्यासाठी आपल्या चॅनलवर देखील व्हिडिओ चांगल्या प्रकारे सटीकदृष्ट्या ॲनालाइज केलेले आहे, सर्व विषयांचं एक्सप्लेनेशन देऊन त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्याचप्रमाणे इतर व्हिडिओ पहा आणि सोबतच अभ्यास चांगल्या प्रकारे चालू राहू द्या, जेणेकरून तुमची एक्झाम ही याच वर्षी क्लिअर झाली पाहिजे। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिला जॉईन करा। नवीन अपडेट तुम्हाला तातडीने कळण्यात येणार आहे। आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत, धन्यवाद।